श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 23 एप्रिल आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुरुपुष्य अमृत योग. हा योग क्वचित येणारा आणि दुर्मिळ असा योग म्हणजे गुरुपुष्य अमृत योग. गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येते त्यावेळेला गुरुपुष्य योग जो आहे तर हा तयार होत असतो आणि अत्यंत अतिशय खास असा दुर्मिळ हा सुवर्ण योग मानला जातो. तो यंदा गुरुपुष्य अमृत योग हा गुरुवारी 23 एप्रिलला आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला घरामध्ये काही चुका ह्या अजिबात करायच्या नाही, अन्यथा माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामधून नाराज होऊन निघून जाते. आता कोणत्या चुका आपल्याला खास करून करायच्या नाहीयेत याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपले नशीब बदलवणारा, दारिद्र्य दूर करणारा आणि आपली आर्थिक स्थिती परिस्थिती सुधारणारा योग म्हणजे गुरुपुष्य अमृत योग. गुरुपुष्य अमृत योग हा एक खास आणि अतिशय अत्यंत दुर्मिळ असा योग मानला जातो. आपण जर या दिवशी कोणतेही काम सुरू केले तर ते पूर्णपणे पूर्णत्वाला जाते अशी देखील मान्यता आहे. गुरुवार हा गुरुग्रहाच्या अंमलाखाली असणारा दिवस आहे. गुरुग्रह हा सर्व ग्रहांचा राजा आणि पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रामध्ये श्रेष्ठ आहे. गुरुवारी ज्यावेळी पुष्य नक्षत्र येते त्यावेळेला गुरुपुष्य अमृत योग जो आहे तर तो तयार होत असतो. ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी गुरुपुष्य अमृत योग हा अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो. खूप कमी आणि क्वचित येणारा असा हा गुरुपुष्य अमृत योग असतो. या दिवशी माता लक्ष्मीचं आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव यांचं विधिवत पूजन करणे हे सुद्धा अतिशय अत्यंत शुभ आणि लाभदायी मानले जाते. अशा या गुरुपुष्य अमृत योगांवरती काही चुका करणे मात्र आपल्याला कृपा करून कटाक्षाने टाळायचं आहे. नाहीतर बघा, आपल्याला पूजेचं कोणतंही फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही. कोणत्या चुका आपण करू नयेत हे तर आपण व्हिडिओमध्ये समोर बघणारच आहोत, परंतु त्या अगोदर या गुरुपुष्य अमृत योगांवरती आपल्याला खास करून काही कामे जी आहेत तर ती आवर्जून करायची आहेत. आता या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. आता स्नान करताना आपण ज्यावेळी अंघोळीसाठी पाणी घेतो ना तर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गुलाबजल, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. त्याचप्रमाणे चिमूटभर हळद जी आहे तर ती देखील आपल्याला टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला स्नान करायचं आहे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचं आहे. शक्य असेल तर आपण या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करायचे आहे. यानंतर आपल्याला आपला जो उंबरठा आहे, मुख्य मेन दरवाजा आहे तर तो स्वच्छ पाण्याचा शिलकावा देऊन पुसून घ्यायचा आहे. उंबरठ्यावरती आपल्याला खास करून हळद मिक्स केलेलं पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे, कारण आपला जो उंबरठा आहे तर त्या ठिकाणी पितरांचं स्थान असतं. आपले पितर जे आहेत तर ते वास्तव्य करत असतात आणि आपण ज्यावेळी पाणी शिंपडतो त्यावेळी ते पाणी पिऊन ते शांत होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहेत तर ते देत असतात. ज्यावेळी आपण आपल्या उंबरठ्यावरती पाणी शिंपडतो त्यावेळी ते पाणी पिऊन ते शांत होत असतात, म्हणजेच तृप्त होत असतात. म्हणून आपल्याला आवर्जून उंबरठ्यावरती पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे. त्यानंतर आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे त्यावरती आपल्याला हळदी कुंकू मिक्स करायचं आहे आणि त्या ओल्या कुंकवाने स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे किंवा तुम्ही नुसतं हळदीने काढलं तरी देखील चालणार आहे.
आता स्वस्तिक काढत असताना आपल्याला आपण बऱ्याच वेळा काही छोट्या छोट्या चुका ज्या आहे ना तर त्या करत असतो. म्हणजेच काय तर स्वस्तिक मध्ये आपल्याला 4 डॉट जे आहेत तर ते आवर्जून द्यायचे आहे. साईडला उभ्या 2-2 लाईन ज्या आहेत तर त्या ओढायच्या आहेत आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. आता हळदीचं लेपन कसं करायचंय सर्वांना माहीतच आहे, परंतु आपला यूट्यूब परिवार जो आहे तर तो मोठा होत चाललेला आहे. त्यांच्यासाठी सांगते, थोडंसं हळद घ्यायची आहे, थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे, भिनसेनी कापूर घ्यायचा आहे, थोडंसं तुम्हाला गुलाबजल घ्यायचं आहे. हे सर्व तुम्हाला एकत्र मिक्स करायचं आहे. साधं पाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याचे आपल्याला पेस्ट तयार करायची आणि ही पेस्ट जी आहे तर याचं लेपन आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण जे स्वस्तिक चिन्ह मुख्य दरवाजावरती काढलेलं आहे ना त्याची सुद्धा आपल्याला मनोभावे विधिवत पूजन करायचं आहे. हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे उंबरठ्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. धूप दीप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे. यानंतर किचन मध्ये सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे. ज्या ठिकाणी आपण गॅस शेगडी ठेवतो त्याच्या समोरची जी भिंत असते ना यावरती आपल्याला सर्वप्रथम शुद्ध तूप जे आहे तर ते घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि याने आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरून परत आपल्याला ओल्या हळदीने स्वस्तिक काढायचं आणि परत आपल्याला त्यावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आता जर तुमच्याकडे तूप वगैरे नसेल तर मग फक्त ओल्या हळदीचं किंवा ओल्या कुंकवाचं स्वस्तिक काढला तरी देखील चालेल, काही हरकत नाही. या स्वस्तिकची देखील आपल्याला मनोभावे पूजन करायचं आहे. आपल्याला गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायची आहे. गॅस शेगडीवरती एक स्वस्तिक काढायचं आहे. त्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. धूप दीप आपल्याला ओवाळायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गॅस शेगडीची पूजा सुद्धा करायची आहे. आपली तिजोरी असेल तिजोरीवरती सुद्धा एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिकची मनोभावे पूजा करायची. अतिशय स्वस्तिक हे अतिशय अत्यंत शुभ आणि पवित्र चिन्ह आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक चिन्हाला खास करून खूप विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. त्यामुळे आपल्याला हे स्वस्तिक या गुरुपुष्य अमृत योगांवरती काढायचं आहे. या दिवशी आपल्याला गुरूंची सुद्धा मनोभावे सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव यांची सुद्धा विधिवत पूजन करायचं आहे. आपल्या कुलदेवीला आपल्याला या दिवशी कुंकुमार्चन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीला सुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकता किंवा अक्षदार्चन करू शकता. म्हणजेच काय तर तांदूळ जे आहेत अखंड ते घ्यायचे आहे आणि आपल्याला ते अन्नपूर्णा देवीवरती आपल्याला अर्पण करायचे आहे. आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती सुद्धा आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. तसेच आपण या दिवशी माता लक्ष्मी समोर अखंड दिवा सुद्धा लावू शकता. या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला किमान 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. श्री सुक्तम 16 वेळा पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनामाचं सुद्धा करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं 108 वेळा पठण करायचं आहे. श्री सुक्तम सुद्धा आपण या दिवशी पठण करू शकता. त्याचप्रमाणे कनकधारा स्तोत्राचं पठण सुद्धा आपण या गुरुपुष्य अमृत योगांवरती नक्कीच घरामध्ये पठण करा. कारण आपण या योगांवरती कोणतीही जरी सेवा केली तरी सुद्धा ही सेवा दीर्घकाळ टिकते. याचे आपल्याला संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उपासना आणि जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे. मनोभावे सेवा पूजा ही आपल्याला या दिवशी करायची आहे. शक्य असेल तर स्वामी चरित्राचं एक पारायण करायचं आहे. आपल्या गुरूंची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून गुरूंची सुद्धा जास्तीत जास्त सेवा जी आहे तर ती करणं गरजेची आहे. सोने हे शुद्ध पवित्र अक्षय असते म्हणून शक्य असेल तर गुरुपुष्य अमृत योगांवरती थोडे का होईना सोने चांदी जे आहे तर ती सुद्धा खरेदी करा. जास्तीत जास्त पुण्य पदरात पाडून घेण्याचा अतिशय अत्यंत दुर्मिळ असा हा गुरुपुष्य अमृत योग आहे. आणि हा गुरुपुष्य अमृत योग परंतु या दिवशी आपल्याला जर काही चुका जर आपल्याकडून कळत न कळतपणे झाल्या तर मात्र याचे आपल्याला कोणतेही फळ जे आहे ना तर ते मिळत नाही. म्हणून काही चुका करणे सुद्धा आपल्याला या दिवशी टाळायचं आहे. जसं की या दिवशी कुणालाही पैसे उधार द्यायचे नाही. एखाद्या व्यक्तीने कितीही मागितले तरी उधार पैसे कोणाला देऊ नयेत. आपले सोन्याचे दागिने सुद्धा या दिवशी चुकून सुद्धा दुसऱ्यांना देऊ नयेत. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी मांसाहार टाळायचा आहे. मांसाहार अजिबात करायचा नाहीये.
अन्नाचा सुद्धा अपमान करायचा नाही. आपल्या ताटामध्ये जे अन्न येते तर आपल्याला व्यवस्थित खायचं आहे. अन्नाचा कोणत्याही प्रकारे अपमान करायचा नाही, कारण अन्नाचा अपमान म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान असतो. त्याचप्रमाणे कुणालाही अपशब्द बोलणे, शिवीगाळ करणे, कुणाची निंदा नालस्ती करणे, कुणाचा अपमान करणे, या गोष्टी आपल्याला या दिवशी तरी किमान टाळायच्या आहे. आपल्या घरामध्ये कलह, वादविवाद, भांडणे यासारख्या जर गोष्टी आपण या दिवशी केल्या तर यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामधून काढता पाय घेऊन हळूहळू करत निघून जाते. त्यामुळे घरामध्ये किरकिर करणे, कलह करणे हे सुद्धा आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे. कुणावरतीही आपल्याला रागवायचं नाही. दारात जर एखादी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला रिकाम्या हाती परत पाठवायचं नाही, तर काही ना काही आपल्याला खायला द्यायचं आहे. त्याचप्रमाणे दारामध्ये जर गोमाता आली तर किंवा इतर प्राणी आले जसं की पशु पक्षी असतील तर त्याला सुद्धा काही ना काही खायला द्यायचं आहे. घरातील गृहलक्ष्मीचा अनादर करायचा नाही. त्याचप्रमाणे या दिवशी गुरुवार असल्यामुळे केस धुवायचे नाही, फरशी पुसायची नाही, घराची साफसफाई आपल्याला शक्यतो करून जास्त करायची नाही, कारण यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तर तो कमजोर होतो. आणि या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला चुकून देखील परिधान करायचे नाही. त्याचप्रमाणे या दिवशी केस कापणे, नखे काढणे, चामड्याच्या वस्तूंचा वापर करणे हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. या दिवशी आपण सोन्याची खरेदी करत असतो, परंतु सौभाग्यवती महिलांनी नवीन सोन्याचे दागिने किंवा नवीन कपडे हे आपल्याला टाळायचं आहे. या दिवशी दिवसा झोपू नये. प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेला घरामध्ये झाडू मारू नये. त्याचप्रमाणे आपल्या घरातील धने, लवंग, वेलची, तेजपान, त्याचप्रमाणे तेल असेल, मीठ असेल, ज्या वस्तू आहेत तर त्या या दिवशी कुणालाही देऊ नये. या दिवशी इतरांसाठी अजिबात खरेदी करू नये. आपले जर एखादे नातेवाईक असतील किंवा मित्रांपैकी कोणी असेल तर त्यांना आपण एखादी वस्तू खरेदी करून देण्याचा विचार करत असू तर गुरुपुष्य अमृत योगांवरती त्यांच्यासाठी कोणतीही वस्तू खरेदी करू नका. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरातील झाडू जो आहे तर तो इतरांना दिसू देऊ नये. त्यामुळे झाडू इतरांना दिसेल म्हणजेच काय तर बाहेरच्या व्यक्तींना दिसेल अशा प्रकारे चुकून देखील ठेवायचा नाही. आपण जी पूजा करतो यामध्ये सुकलेल्या फुलांचा किंवा तुटक्या फुटक्या खंडित वस्तूंचा आपल्याला वापर करायचा नाही. तर अशा काही अगदी छोट्या छोट्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला गुरुपुष्य अमृत योगांच्या दिवशी करायच्या नाही. या जर चुका आपण केल्या तर मात्र माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या कुटुंबावरती नाराज होते, आपले कर्ज फिटत नाही, आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या उद्भवायला सुरुवात होते आणि हळूहळू माता लक्ष्मी ही आपल्यावरती नाराज होऊन आपल्या घरामधून काढता पाय जो आहे तर तो घेऊन निघून जाते. म्हणूनच आपल्याला या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत तर या उद्याच्या दिवशी करणं टाळायचं आहे. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल, ज्यांना काही अडचण असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.